नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज आपल्या सर्वांना नीट यूजी काउन्सिलिंग प्रक्रियेमधील सीईटीसीएल महाराष्ट्र सीईटीसीएलच्या पहिल्या राऊंड ग्रुप बी मधील पहिल्या राऊंडचा आता जो काही पहिल्या राऊंडचा रिझल्ट आलाय आणि त्याच्या संदर्भातला जे काही सर्व विद्यार्थ्यांचा कॅटेगरी वाईज जो कट ऑफ आहे त्या कट ऑफ वरती आज आपण चर्चा करणार आहे। वास्तविक पाहता अनालिसिस कडे गेलं तर बीएमएस चा गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटचा कट ऑफ खूप हायर साईडला लागलेला आहे, कारण विद्यार्थ्यांची संख्या एका मार्क्स वरती असणाऱ्यांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे प्रत्येक कॅटेगरी वाईज बीएमएस मध्ये असणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या कॉलेजेस मध्ये कट ऑफ हाय साईडला लागलाय। महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या एकूण टोटल 22 कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ मार्क्स आणि ऑल इंडिया रँक किती आहे या संदर्भात आता आपण चर्चा करणार आहे। त्यामध्ये पहिली कॅटेगरी आहे ती म्हणजे ओपन या कॅटेगरीसाठी 450 मार्क्स असणाऱ्याला शेवटचं गव्हर्नमेंट कॉलेज पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिळालेला आहे। त्याचा ऑल इंडिया रँक 1,21,021 एवढा राहिलेला आहे। पुढची कॅटेगरी जी आहे ते ओबीसी कॅटेगरीमध्ये 446 मार्काचा कट ऑफ लागलाय आणि 1,27,561 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्याचा गव्हर्नमेंट बीएमएस मध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर लागला। ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी 433 थोडासा कट ऑफ इथे डाऊन आहे, 13 मार्कांनी डाऊन आलेले ओपन पेक्षा जवळपास 17 मार्कांनी कट ऑफ डाऊन आहे। 1,50,831 एवढ्या ऑल इंडिया रँकचा शेवटचा लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट आहे। एससीबीसी किंवा मराठा आरक्षणच्या विद्यार्थ्याला सुद्धा 446 मार्काला म्हणजे 1,28,738 एवढ्या मार्क्सला या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती म्हणजे व्हीजे कॅटेगरीचं 439 मार्क्सला शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे गव्हर्नमेंट बीएमएसचं 1,37,857 एवढा त्यांचा ऑल इंडिया रँक आहे। एनटीबी या कॅटेगरीसाठी 411 मार्क्स आणि 1,89,617 एवढ्या मार्क्सला एनटीबी कॅटेगरीला शेवटचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे। पहिल्या राऊंड मध्ये एनटीसी कॅटेगरीसाठी 551 हा कट ऑफ राहिला आहे। 1,21,027 एवढा त्यांचा ऑल इंडिया रँक आहे। एनटीडी या कॅटेगरीसाठी 445 एवढा रँक 445 एवढा मार्क्सला आणि 1,30,461 एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एनटीडी कॅटेगरीला कॉलेज मिळालेलं आहे। एससी कॅटेगरीसाठी मात्र 387 पर्यंत गव्हर्नमेंट कट ऑफ आलाय 2,31,071 आणि एसटी कॅटेगरीसाठी 309 म्हणजे 4,18,125 एवढ्या मार्क्सच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे। एकंदरीत ओपन, ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि ओबीसी आणि एनटीडी आणि एनटीसी या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो जवळपास समान राहिलेला आहे, जवळपास 450च्या आसपास आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जर समजा एमबीबीएस ला ऍडमिशन मिळत नसेल तर गव्हर्नमेंट बीएमएस मध्ये मिळू शकते का या संदर्भात विचारणा होत होती, पण सर्व बघायला गेलं तर एससी एसटी वगळता सर्व कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो दरम्यान 440च्या वरती राहिलेला आहे, म्हणजे जवळपास 30 मार्काचा डिफरन्स राहील। आता पहिल्या राऊंडचा एमबीबीएसचा कट ऑफ आपण पाहायला गेलं तर 479 किंवा 477 पर्यंत असेल तर आपल्याला हा 440 पर्यंत म्हणजे 35 मार्काचा डिफरन्स गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजचा कट ऑफ मध्ये राहिलेला आहे। यानंतर अनालिसिस जर आपण करायला गेलं पण तरी सुद्धा आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक सांगेल की दुसऱ्या तिसऱ्या राऊंड आणि स्टे वेकेन्सी राऊंड मध्ये हा कट ऑफ चांगला 30 ते 40 मार्कांना खाली येऊ शकतो, कारण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी एमबीबीएस ला ऍडमिशन मिळण्याच्या अगोदर चॉईस फिलिंग केलेली असते आणि ते ऍडमिशन घेत नाहीत। काही विद्यार्थी रिपीटला जाऊ शकतात, त्यामुळे कट ऑफ हा हायर साईडने जरी राहिलेला असला तरी सुद्धा कट ऑफ खाली मार्क्सना येणार याबद्दल कसली मात्र शंका वाटत नाही। दरम्यान 300 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास जर पाहायला गेलं तर हा 10 ते 20 मार्काने बीएमएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ खाली येऊ शकतो या आताच्या कट ऑफ नुसार। एवढं या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया। एवढंच नव्हे तर ज्या विद्यार्थ्यांना काही गायडन्स पाहिजे असेल किंबहुना आपल्या पेड सर्व्हिसेसमध्ये यायचं असेल, मॅनेजमेंट कोट्यामध्ये काही आपल्याला कॉलेजमध्ये यायचं असेल तर आपण सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या पेड सर्व्हिसेसमध्ये येऊ शकतात। आम्ही तुम्हाला 100% मदत करूया। एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।